नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मागचे काही दिवस डेटा आपला येऊ शकला नाही, त्याबद्दल मी सर्वप्रथम सॉरी बोलतो सगळ्यांना. ठीक आहे, मग डेटामध्ये काय चेंजेस होते, कशा हिशोबाचा डेटा होता. आता तुम्ही बराच दिवस चॅनेलवर असाल तर तुम्हाला त्याचा अवेअरनेस असेल की डेटा जो आहे तो ओव्हरऑल निगेटिव्हच आहे. ओके, सो मार्केट सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला रिॲक्ट होताना दिसतंय. मार्केट सुद्धा साईडवेज टू निगेटिव्ह दिशेने काम करताना दिसलं. आता मार्केटमध्ये किती पोझिशन शिल्लक आहेत आणि नक्की काय गणित आहे, 26 तारखेला काय झालंय, 27 तारखेसाठी मार्केट कसं असू शकतं, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला काही इन्साइट्स द्यायचे आहेत मित्रांनो, काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्या आहेत. काही सायकोलॉजी टेस्ट होताना दिसलेली आहे इथे. ओके, सो एक ट्रेड केला होता आपण आणि ह्या ट्रेडमध्ये एकदम एकदम नेक्स्ट लेवल सायकोलॉजीचा टेस्ट होती. ओके, आता ती कशी होती, काय होती, रिटेलर काय चुका करतो याबद्दल मी बोलणार आहे. तर आज कुठला स्टॉक आहे ज्याने 20% सर्किट लावलं, तर असा एक नाही, दोन नाही, 3 स्टॉक त्या ठिकाणी सर्किट लावलेलं आहे आणि बरेचसे असे स्टॉक ते त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने काम करतायत. पुढचं जे काम आहे ते एकदम नेक्स्ट लेवल असणार आहे. 30 ते 40% जो मूव आहे मंथली, हा तुम्ही पकडून चाला की आपल्याला एका प्रोसेस थ्रू आपल्याला तो पॉसिबल होणार आहे. ओके, सो याचं ऑटोमेशन आणि याच्या बाकीच्या गोष्टी थोड्याशा बॅकग्राऊंडला चालू आहे, त्यामुळे सध्या काही व्हिडिओज येऊ शकले नाही, त्याबद्दल सॉरी. पण इथून जे पुढे होणार आहे ना ते एकदम नेक्स्ट लेवल बवाल होणार आहे. तर तुम्ही बघा हे काय पद्धतीचा हा मूव आहे. 20% अप्पर सर्किट जर स्टॉक लावतोय आणि क्लिअर कट एका डायरेक्शन मध्ये लावतोय, तर आपल्याला जर काही ट्रेड चुकले, समजा तुम्ही 10 ट्रेड करताय, त्यातले 8 जरी चुकले ना, तर त्या 8चा जो स्टॉप लॉस आहे तो हे दोनच तुम्हाला कव्हर करून देतील, तरी आपण प्रॉफिटेबल त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, तर हे काय होतं, एवढा मोठा रिस्क रिवॉर्ड, एवढं मोठं होल्ड करण्याची कॅपॅसिटी कुठून येते ना, ते दडलंय सायकोलॉजीमध्ये. ओके, सायकोलॉजीमध्ये आपल्याला माहित नाही मार्केटमध्ये काय होणार आहे, एक रॅन्डम गोष्ट आहे. ओके, मार्केट वर जाईल खाली जाईल, एक रॅन्डम गोष्ट आहे. कुठल्याही एका रॅन्डम गोष्टीला आपल्याला मास्टर करता येऊच शकत नाही. हे त्या ठिकाणचं युनिव्हर्सल अनटोल्ड ट्रूथ आहे. ते तुम्ही ज्या दिवशी समजाल त्या दिवशी समजेल की मार्केट रियालिटीमध्ये आहे तरी काय. काही वेगळं नाहीये, जस्ट आपल्याला आपल्या काही सेटअप वरती, आपल्या काही रूल्स वरती ठाम थांबायचंय आणि हे जर पॉसिबल झालं तो जिंकला. हे युद्ध होतंय सायकोलॉजी लेवलवरती. आता आपल्याला हे जे स्टॉक्स आहेत हे एकदम 20-20% वरती सर्किट लावतात आणि दिवसभरात 8-10%ची 15%ची जी मूव आहे ती त्या ठिकाणी होत असते. तर ह्यातले आपल्याला 3-4%, 5% जरी मिळाले ना तर खूप झाले मित्रांनो. हे एवढं पॉवरफुल आहे. तर याचं रिझन समजून घ्या. तुम्ही करताय एखादा कमी वाढणारा किंवा असा थोडासा जो स्टॉक की जो दिवसभरात काही वाढणारच नाहीये, जर असा एखादा स्टॉक समजा रिलायन्स सारखा स्टॉक्स किंवा एखादा एसबीआय सारखा स्टॉक्स, अजून असे दुसरे कुठले स्टॉक्स घेणार आणि आपण त्याला म्हणणार मी इंट्राडे इक्विटी करतोय, आणि हा जर स्टॉक दिवसभरात 2 ते 3% वाढतोय आणि त्यातलाही 2%चा 4%चा मूव ऑलरेडी होऊन गेलेला आहे, तर मला सांगा तुम्ही मित्रांनो, ह्यातले तुम्हाला किती मिळणार, यातले आपण किती मिळवायचे. ठीक आहे, तर सायकोलॉजी इथेच आहे. मग आपण काय करणार, जर आपल्याला मोठा मूव मिळवायचा आहे, मोठे पैसे मिळवायचे, तर आपण इथेच आपण त्या ठिकाणी स्टॉप लॉस लावणार, इथेच एंट्री घेणार आणि एवढा जरी स्टॉप लॉस खाल्ला तरी तो 5,000 रुपये लॉस देऊन जाणार आणि इथून एवढा जरी वाढला तरी तो 5,000 रुपये प्रॉफिट देऊन जाणार. मग होतं काय, सायकोलॉजीनुसार आपण एंट्री तर घेतली, एकदम राईट परफेक्ट एंट्री घेतली असं समजा, आणि त्याला वरती वरती जातोय, तर तो प्रत्येक एका सेकंदाला, एका मिनिटाला 1,000 रुपये वरती दाखवतोय. 1,000, 2,000, 5,000 वगैरे वगैरे. येतानाही खाली तसाच येईल, 2,000, 3,000, 4,000, 5,000. आता हे 2, 4,000, 5,000 हे आपल्या आवाक्यातले आहेत का, एवढं मनाला विचारा आणि मग विचार करा की एका कॅन्डल मध्ये माझा स्टॉप लॉस जर हिट झाला तर काय होईल. ओके, तर हे पूर्ण कॅपिटल वाईप आउट होण्याचं लक्षण आहे. याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, आपल्याला छोटासा स्टॉप लॉस घ्यायचा. आजचा ह्या शेअरचा ट्रेडचा हा स्टॉप लॉस होता, ही एंट्री होती, तर हा एवढासा स्टॉप लॉसच्या बदल्यात तुम्हाला जो मूव मिळालाय तो एवढा जबरदस्त मिळालाय, एकदम अप्पर सर्किट पर्यंत. तर ही जी सायकोलॉजी आहे ही कुठल्या पुस्तकातून येणार नाही, ही कुठल्या काय त्याला बोलूया, कुठला इंडिकेटर सांगणार नाही तुम्हाला. इंडिकेटर 100 वेळा त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल की बास झाला आता आउट,
हा स्टॉप इथं वरती गेला, इथून खाली यायला लागला, आउट हो तू काढून टाक. स्टॉकचं डायरेक्शन जे आहे ते निगेटिव्ह आहे. इथं सांगेल बराच वेळ साईडवेज झालाय, काढून जा. परत चुकून माकून इथपर्यंत ठेवलाच करा तर तो सांगायला लागेल रेजिस्टन्स आहे आणि तो फेस करायला लागेल. इथे पण दिसेल रेजिस्टन्स आहे. हा तुम्हाला इथपर्यंत ठेवूच देणार नाही तो. इव्हन इथपर्यंत हे तुम्ही ठेवू शकत नाही. तर ह्या पार्टची जी सायकोलॉजी आहे ती अंडरस्टँड करा. मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी भरपूर आहेत. स्ट्रॅटेजीने काम नाही होत, सायकोलॉजी स्ट्रॉंग लागते आणि या सायकोलॉजीत जर आपण जिंकलो तर आपण जिंकलो. ठीक आहे. सो हा रॅन्डमनेस पूर्णपणे घालवायचा आहे आपल्याला. रॅन्डमनेस गेला पाहिजे. ठीक आहे. कुठल्याही रॅन्डम गोष्टीला मास्टर करता येऊ शकत नाही, हे एवढं तुम्ही खूनगाठ बांधून ठेवा. मार्केट हे रॅन्डम एंटिटी आहे. याचं काय होणार पुढे हे मला माहित नाही, हे जगाला माहित नाही. ठीक आहे. पण याची प्रोबॅबिलिटी काय आहे, मी ह्याला किती बॅक टेस्ट केलाय, जर अशा कंडिशन क्रिएट झाल्या तर हे होण्याचे चान्सेस किती आहेत. ओके, ते मॅक्झिमम असले पाहिजे तर आपण त्या ठिकाणी जिंकतो. अदरवाईज मार्केट रात्रंदिवस करा, आयुष्यभर करा, हे सक्सेस देऊ शकत नाही. ओके. DTDIL चा शेअर सकाळीच त्याने ते अप्पर सर्किट लावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशी जी मजा म्हणतो एकदम मजावाला फील तो काय लोकांना आला नसेल. सकाळीच दिवसभराच्या हार्डली 9 वाजून 10 पावणे 10 पर्यंत प्रॉफिट बुक, याच्यापेक्षा वेगळं काय तो वर जाणार होता, एक्झिट मारायचा होता, सिंपल साधा. तर हे का होतंय, हा स्टॉक वरती जाण्याचं रिझन काय आहे ते समजून घ्या. ह्याच्या पाठी काय घडतंय. मूव छोटा असेल भले, पण असं होण्यासाठी किती आपण हे करू शकतो. हा शेअर जो आहे तो, ह्याच्यामध्ये मी थोडासा रॉंग होतो, माझं दुसरा एक बॅक स्टडी चाललाय, त्यामुळे मी ह्याला थोडंसं अवॉइड करायला सांगत होतो. पण तो पार्टिसिपंटनी सांगितलं नाही विकास, ही प्रोसेस तू दिली आहे, ही प्रोसेस नुसार आता हा बाय आहे, आम्ही याला का थांबायचं, ह्याला आम्ही चान्स घेणार आणि त्याला हे करणार. तर रिस्क जी आहे ती डिफाईन करून प्रोबॅबिलिटी वरती पार्टिसिपंटनी ते केलेलं आहे. ठीक आहे. पर्सनली माझी याच्यात काही पोझिशन नव्हती, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा की लॉजिक काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे जे लॉजिक आहे ना ते फार इम्पॉर्टंट आहे. लॉजिक, सायकोलॉजी ही फार इम्पॉर्टंट आहे. ह्याचा जो लो आहे हा आपला स्टॉप लॉस आहे, इकडे एंट्री आहे, इथे एंट्री का होते त्याचं रिझन समजून घ्या आणि एवढ्या वरती कसं काय ठेवू शकतो आपण. ठीक आहे. तर ह्याची सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करा, ते मी तुम्हाला शिकवतोय. अजूनही तुम्ही हे करणार असाल तर फार अवघड आहे मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जर तुम्हाला याच्या पाठचं लॉजिकच नसेल, एवढ्या सिस्टीम ऍडव्हान्स झालेल्या आहेत, अल्गोज काही कोड थ्रू आपण त्या ठिकाणी ऑटोमेट करू शकतो. पायथन लँग्वेजचे अल्गोज आहेत, अल्गोजसाठी 70-70 हजार रुपये, 50-50 हजार रुपये लोक खर्च करतायत आणि ती सिस्टीम ऑटोमेट करण्याचा प्रयत्न करतायत. ओके. एवढं खतरनाक वालं लॉजिक मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला पाहिजे असेल, सिंपल प्रोसेस आहे. आता हे लास्ट हे आहे, याच्यानंतर प्राइस हाईक अलर्ट त्या ठिकाणी मी हे करेल. तर हे लॉजिक आणि ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक्स जे विसरलो आपण ते तुम्हाला मिळेल इथे. ऍप डाउनलोड करा आणि पुढची जर्नी जे चालू करा. ठीक आहे. सो मी फार याच्यावरती वेळ घेत नाही, आपण जाऊया डेटावरती. निफ्टीने 24,200 जो आहे तो सायकोलॉजिकल सपोर्ट त्या ठिकाणी, आता हे ऍक्च्युली हे सीएसचा कार्यक्रम आहे आपला, तर रियालिटीमध्ये मार्केट जे आहे ते साईडवेज राहिलेलं आहे, एवढा काही खाली क्लोज झालेलं नाहीये. पण उद्यासाठीचे जे चिन्ह आहेत ते निगेटिव्ह देण्याचा प्रयत्न त्यांनी त्या थ्रू केलेला आहे. ओके. सो रिटेलर अशाही पद्धतीने थोडासा लुटला जाईल, ह्याच्या पाठी बॅकग्राऊंडला काय गेम होतात त्याच्या थ्रू लुटला जाईल. ते फार अवघड आहे मित्रांनो आणि हे दिवसेंदिवस अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चालू राहील. तर डेटा काय आलाय, डेटा निगेटिव्ह आहे, साइडवेज टू निगेटिव्ह. 10 लाखाच्या पोझिशन मार्केटला खाली घेऊन जाण्यासाठी सफिशियंट आहे. पण मार्केटमध्ये विक्स जो आहे तो थोडासा कमजोर आहे आणि ह्या कमजोर विक्समुळे मार्केटमध्ये असं जोरदार जो मूव म्हणतो आपण तो येताना दिसत नाहीये. तर झालंय काय, 8.5 लाखाचं पोझिशन 10-10.25 लाखावरती आलेलं आहे. एफआयजनी सुद्धा बऱ्यापैकी जो कॉन्झर्वेटिव्ह किंवा एक्सपायरी नंतर पोझिशन ज्या कट झाल्या होत्या त्या पोझिशन ऍड होताना दिसत आहेत. ओके. आणि अग्रेसिव्ह त्या ठिकाणी शॉर्टिंग होताना दिसते. त्यानंतर प्रॉप डेस्कचं जे गणित आहे ते कॉन्झर्वेटिव्हच असतात, इंट्राडे गेम करतात आणि इंट्राडे मध्ये जे होईल ते होईल. ऍट द एंड फार कॉन्झर्वेटिव्ह नॉमिनल पोझिशन त्या ठिकाणी कॅरी करून जातात. ओव्हरऑल जे आहे ते साइडवेज टू निगेटिव्हच आहे. डेटा इमॅच्युअर आहे,
आपल्याला 2 दिवसाचा वेळ आहे अजून. तर हा ज्यावेळी थोडा वाढेल, आता तुम्ही बघा इथे आपल्याला ॲटलीस्ट 30 लाखाच्या पोझिशन आवश्यक होत्या. त्या ह्या 22-25 लाखावरती आलेल्या आहेत. जे पार्टिसिपेशन आहे ना रिटेलरचं ते मिसिंग आहे. कॉन्फिडन्स नाहीये. जर वर जाते ना खाली जाते. कॉल घे, बाय घे, इकडेच कार्यक्रम होऊन हे होतंय. तर हे किती दिवस चालणार आहे? लाँग रनची इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करा. लाँग रनच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये असे काही स्टॉक्स की जे 40-40% रिटर्न त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत. ओके, सो काही स्टॉक्स आपल्या रडारवरती आले होते आणि ते स्टॉक्स आता ऑलमोस्ट 40%च्या कंडिशनला वरती आहे. आजही 6% स्टॉक वरती गेलाय, तुम्ही बघू शकता. मागच्या महिन्याभराची जी जर्नी. ओके, जे नसतील ग्रुपवर तर ग्रुपवर या. तुम्ही म्हणाल हे झाल्यानंतर सांगतो, हे झाल्यानंतर नाही सांगत, ऑलरेडी ग्रुपवर पोस्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे जाऊन आहेत, तर हे जे मोठा मोमेंटम येतो कसा, ह्याच्या पाठी कोण आहे, हे जर तुम्हाला समजलं तर पुढचं गणित हे सॉर्टेड आहे. ठीक आहे, तर असा एक नाही, भरमसाठ आहेत. ठीक आहे, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. काही लर्निंग होत असेल तर नक्की त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायला मागे पुढे पाहू नका. ही रिटेलरची जर्नी आहे. ऑप्शनच्या चक्रामधून थोडंसं बाहेर जाऊन आपण एक चांगला विचार आणि एक लॉंग टर्मची वेल्थ क्रिएट करू शकतो का, त्या दृष्टीने आपण हे पाऊल उचला आणि लर्निंग जर्नी सुरू करा. थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.